तंत्रशास्त्र समूह महाराष्ट्र। नमस्कार. डायग्नोसिस नावाचा शब्द आपण नेहमी ऐकतो. एखाद्या शेळीला आजार झाला तर शेळीपालक काय करतात की तिचा फोटो काढतात आणि ग्रुपवरती पोस्ट करतात आणि सांगतात की काय औषध उपचार करायचा. ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये किंवा काही लोक नुसता टेस्ट करतात, माझी शेळी चारा खात नाही, औषध सांगा, माझी शेळी ताप आलाय, औषध सांगा. तर असं औषध सांगता येत नाही. डायग्नोसिस होणं जास्त महत्त्वाचं असतं. डायग्नोसिस म्हणजे काय की त्या शेळीला नेमका कोणता आजार झाला आहे याची वास्तविक माहिती आपल्याला होणे, त्या शेळीपालकाला होणे किंवा त्या डॉक्टरांना होणे किंवा माझ्यासारख्या दूरस्थ शेळीपालकाला होणे, याला म्हणायचं डायग्नोसिस. आता हे जर डायग्नोसिसच नाही झालं, कोणता आजार झालाय, कोणता विकार झालाय किंवा कोणता डिसऑर्डर झालाय हेच जर कळलं नाही तर आपण उपाय करू शकत नाही. चांगला उपाय आपण त्याच्यावरती करू शकत नाही. चांगला उपाय जर करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? डायग्नोसिस करावं लागेल. आता डायग्नोसिस कसं करायचं? ती एक कला असते. त्या कलेच्या पाठीमागं शास्त्रीय ज्ञान असतं. हे शास्त्रीय ज्ञान तुम्ही कलात्मकरित्या वापरून त्या शेळीचे हावभाव, त्या शेळीचं लक्षण समजून आणि जे शास्त्रीय ज्ञान आहे त्याची सांगड घालून तुम्ही डायग्नोसिस करू शकता. शास्त्रीय ज्ञान याच्यामध्ये जर नसेल तर मग मात्र आपल्याला डायग्नोसिस करता येत नाही. आता जे पारंपरिक शेळीपालक आहेत त्यांचा पूर्वापार अनुभव आणि त्यांनी आत्तापर्यंत वापरत असलेली त्यांची उपचार पद्धती याची सांगड घालून त्यांनी त्यांच्याकडे काही अनुभवाच्या आधारावरती ते डायग्नोसिस करतात. अर्थात बऱ्याच लोकांना त्याचं नाव पण माहीत नसतं, म्हणजे त्या आजाराचं नाव पण माहीत नसतं किंवा काही अशीच आपली बोलीभाषेतली नावं त्या आजारांना त्यांनी दिलेली असतात. परंतु एका ठराविक लेवलपर्यंत, ठराविक पातळीपर्यंत ती पारंपरिक लोक डायग्नोसिस करतात आणि त्यांना कळतं की आता शेळीला हा आजार झालेला आहे, अशा अशा प्रकारची लक्षणं आहेत, म्हणजे अशा अशा प्रकारचा आजार झालेला आहे आणि त्याच्यावरती हा उपचार केला पाहिजे, असं त्या पारंपरिक शेळीपालकाला माहीत असतं. परंपरेनं ते ज्ञान त्यांच्यापर्यंत चालत आलेलं असतं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या अनुभवाची सुद्धा जोड असते आणि म्हणून ते त्या पद्धतीनं डायग्नोसिस करतात. परंतु बंदिस्त शेळीपालनामध्ये आपल्याला असं करून चालणार नाही. आपल्याला शास्त्रीय ज्ञानाच्या आधारावरती, अनुभवाच्या आधारावरती आणि तुमचं जे कला कौशल्य आहे, तुमची निरीक्षण क्षमता आहे, तर्क लावण्याची तुमची क्षमता आहे, या गोष्टीवरती तुम्हाला डायग्नोसिस करावं लागेल. आता बघा, शेळीला आजार झाला का विकार झाला हे पहिल्यांदा आपल्याला, ही पहिली स्टेप आहे डायग्नोसिसची. आजार आहे, रोग आहे का विकार आहे हे आपण समजलं पाहिजे. डिसऑर्डर आहे, रोग, डिसीज किंवा डिसऑर्डर, दोनपैकी काय आहे हे समजलं पाहिजे. समजा रोग असेल तर मग तो रोग कशापासून झाला आहे? बॅक्टेरियापासून झाला आहे, बुरशीपासून झाला आहे, विषाणूपासून, व्हायरसपासून झाला आहे किंवा प्रोटोझोआपासून झाला आहे, याचं निदान आपल्याला करता यायला पाहिजे. याचे काही ठराविक पॅरामीटर्स असतात, ते आपण नंतर बघूया. परंतु ह्या गोष्टींपासून, बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, बुरशी, प्रोटोझोआ, आणखी जंत असतील किंवा गोचिड असतील, पिसवा असतील, या कुठल्यापासून आजार झालाय, रोग झालाय हे आपल्याला निदान करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तो आजार नेमका कुठे झालाय, म्हणजे फुफ्फुसाला, श्वसन संस्थेचा आजार आहे, पचन संस्थेचा आजार आहे, कातडीचा आजार आहे, प्रजनन संस्थेचा आजार आहे, हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे, याचं निदान करता आलं पाहिजे. आता त्याच्या पुढचा टप्पा असा, पहिला टप्पा रोग आहे का डिसऑर्डर आहे हे निदान करता आलं पाहिजे. दुसरा टप्पा तो कशापासून झाला आहे, बुरशी, बॅक्टेरिया यापैकी कशापासून झाला आहे हे निदान करता आलं पाहिजे.
तिसरा तो कुठे झाला आहे, म्हणजे पचन संस्थेला झालं आहे का तुमच्या ह्याच्या श्वसन संस्थेला झालं आहे का प्रजनन संस्थेला झालं आहे का कातडीला झाला आहे, हा टप्पा. आणि त्याच्यानंतरचा टप्पा असा की तो नेमक्या कोणत्या प्रकारच्या जीवाणूमुळे झाला आहे. जर बॅक्टेरिया असेल तर मग तो ई कोलायपासून झाला आहे, साल्मोनेलापासून झाला आहे, किंवा दुसऱ्या कुठल्या कॉमन बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून झाला आहे, हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. विषाणू असेल तर मग तो कुठला विषाणू आहे, PPRचा आहे, देवीचा आहे, रोटाव्हायरस आहे, कुठल्या प्रकारचा विषाणू आहे हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. बुरशी असेल तर बुरशीचं सुद्धा तसंच आहे, कुठल्या प्रकारची बुरशी लागलेली आहे हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. प्रोटोझोअल डिसीज असेल, प्रोटोझोअल आजार असेल तर मग कशापासून थायलेरियासिसचा जीवाणू आहे, कॉक्सिडिओसिसचा आहे, किंवा लिस्टेरियोसिसचा आहे, बेबिसियोसचा आहे, नेमका कोणता आहे हे आपल्याला डायग्नोसिस करता आलं पाहिजे. अर्थात सगळं डायग्नोसिस काय आपण नुसत्या निरीक्षणानं किंवा तापमापीच्या साह्यानं किंवा निरीक्षणानं किंवा साध्या गोष्टीनं करू शकत नाही. थायलेरियासिस किंवा प्रोटोझोअल डिसीज जे आहेत त्याची आपल्याला रक्ताची चाचणी करावी लागते, तेव्हा आपल्याला त्याचं डायग्नोसिस व्यवस्थित करता येतं. परंतु काही डायग्नोसिस आपण नुसत्या नजरेनं करू शकतो, नुसत्या अनुभवाच्या आधारे, नुसत्या आपल्या कौशल्याच्या आधारे आणि शास्त्रज्ञानाच्या आधारावरती आपण हे डायग्नोसिस करू शकतो. आता हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार काय आहे, डिसऑर्डर आहे, विकृती आहे का डिसऑर्डर आहे. पहिला रोग आणि डिसऑर्डर. तर विकृती आहे का डिसऑर्डर आहे हा दुसरा टप्पा आहे ह्याच्यामधला. आता ह्या दुसऱ्या प्रकारामध्ये ती विकृती नेमकी कशाची आहे, म्हणजे काही खाल्ल्यामुळे, पॉयझनस काही गोष्टी खाल्ल्यामुळे पोटाचा आजार झाला आहे, किंवा काही फूड पॉयझनिंग झालं आहे त्याच्यामुळे आजार झाला आहे, म्हणजे त्या जनावराला त्रास होतो आहे, किंवा काही टॉक्झिन्स, काही बॅक्टेरियल टॉक्झिन्स शरीरामध्ये जातात जसं की किंवा शरीरामध्ये निर्माण होतात, जसं की ETचा जीवाणू जर शरीरामध्ये वाढला तर एन्ट्रोटॉक्झिमिया होतो, पोटामध्ये विष तयार होतं, किंवा TTचा जीवाणू जर शरीरामध्ये गेला तर टिटॅनस टॉक्साइड शरीरामध्ये तयार होतं. तर ह्याचं डायग्नोसिस आपल्याला करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर काही किडे असतात, ते चावल्यानंतर त्याच्यापासून शेळीला त्रास होतो, आजार होतो किंवा डिसऑर्डर होतो, किंवा काही न्यूट्रिशनची डिफिशियन्सी झाल्यामुळे, कॉपरची डिफिशियन्सी झाली, झिंकची डिफिशियन्सी झाली, मॅंगनीजची डिफिशियन्सी झाली, किंवा तुमच्या फॉस्फरसची, कॅल्शियमची डिफिशियन्सी झाली तर काही आजार होतात. कॅल्शियमच्या बाबतीत सर्वांना माहीत आहे, हायपोकॅल्शिमिया म्हणजे दुग्धज्वर नावाचा आजार होतो, मिल्क फिवर आपण म्हणतो, किंवा काही डिसऑर्डर जसं की केटॉसिस होतो, प्रेग्नेन्सी टॉक्झिमिया, केटॉसिस होतो. ह्याच्यामध्ये काय होतं की जो शरीराचा एनर्जी बॅलन्स असतो तो एनर्जी बॅलन्स बिघडतो आणि त्याच्यामुळे केटॉसिस होतो. तर हे डिसऑर्डरमध्ये येतं. मग आपल्याला हे कळलं पाहिजे की तो रोग आहे का डिसऑर्डर आहे. डिसऑर्डर आहे तर तो कशापासून झाला, न्यूट्रिशनपासून झाला, इन्सेक्टपासून झाला म्हणजे कीटकांपासून झाला, विषापासून झाला, की आणखी कशापासून झाला हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे कळल्यानंतर प्रत्येक शेळीपालकाला हे कळणं आवश्यकच आहे. तर आणि तरच तुम्ही चांगलं शेळीपालन करू शकता. नाहीतर तुम्ही कायम दुसऱ्याच्या सल्ल्यावरती अवलंबून राहणार, कायम डॉक्टरांवरती अवलंबून राहणार, कायम कुठल्या तरी दुसऱ्या माणसावरती तुम्ही अवलंबून राहणार. डायग्नोसिस करता येणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. भले तुम्हाला उपचार करता न येऊ देत, उपचार नाही करता आले तरी चालतील, परंतु आजाराचं डायग्नोसिस करता येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर आजाराचं डायग्नोसिस झालं तर उपचार करणं अत्यंत सोपी गोष्ट आहे. किंवा एखादा दूरवरचा माणूस व्हॉट्सअपवरती, टेलिग्रामवरती, फोनवरती तुम्ही जर डायग्नोसिस व्यवस्थित त्याला सांगितलं तर तो माणूस व्यवस्थितरित्या तुम्हाला ट्रीटमेंट सांगू शकतो. ते ट्रीटमेंट जर तुम्ही व्यवस्थित केली तर त्या आजारातून शेळी व्यवस्थित बरी होते. बरेचदा असं होतं की शेळीनं गहू खाल्लेले असतात आणि तो शेळीपालक ते कधीच सांगत नाही की शेळीनं गहू खाल्लेत आणि म्हणून शेळी चारा खात नाही, रवंथ करायचं थांबली, हे कधीच सांगत नाही. मग तो डायग्नोसिस स्वतःहून करतच नाही. आता दूरवरच्या शेळीपालकाला म्हणजे नागपूरचा शेळीपालक मला सांगतो की माझी शेळी चारा खात नाही. मग मला त्याला विचारावं लागतं की बाबा त्यानं काय खाल्लं, त्या शेळीनं काय खाल्लं. तर त्या शेळीपालकानं स्वतःनं
चौकशी केली पाहिजे की ती शेळीने काय खाल्लंय, म्हणून ती रवण थांबली तिची. हे डायग्नोसिस त्या शेळीपालकाला करता यायला पाहिजे आणि त्या शेळीपालकानं मला सांगितलं पाहिजे की सर माझ्या शेळीनं सकाळी गहू खाल्ले होते आणि त्याच्यानंतर शेळीला अशा अशा प्रकारचा त्रास होतोय. आता मी हे औषध दिले पण फरक पडलेला नाही, आता पुढे काय ट्रीटमेंट करू. अशा प्रकारे जर सांगितलं तर मग माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला हे सांगता येतं की बाबा आता तुम्ही पुढची ही ट्रीटमेंट करू शकता किंवा मग तुमच्या जवळच्या डॉक्टरांना वगैरे बोलवू शकता. अशा पद्धतीनं आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो. परंतु जस्ट एका वाक्यात जर तुम्ही सांगत असाल की माझी शेळी चारा खात नाही, माझ्या शेळीला 104 डिग्री फॅरनहाईट ताप आलाय, उपचार सांगता येत नाही. कितीही तज्ज्ञ डॉक्टर असला तरीही सांगता येत नाही. ताप येण्याची अनेक कारणं असतात. ती अनेक कारणं काय आहेत ही प्रत्येक शेळीपालकाला माहिती असली तरच ते डायग्नोसिस करता येतं, निदान करता येतं. प्रत्येक शेळीपालकाला निदान करता आलं तरच उपचार करता येतील. तुम्हाला उपचार नाही करता आले तर दुसरा कोणीतरी तुम्हाला उपचार सांगू शकतो, परंतु डायग्नोसिस मात्र तुम्हालाच करता यायला पाहिजे. डायग्नोसिस दुसऱ्याला करता येणं मुश्किल होतं, कारण डायग्नोसिस करण्यासाठी पेशंट म्हणजे ती शेळी त्या माणसाच्या जवळ असावी लागते. म्हणजे माझी शेळी असेल तर मी पटकन डायग्नोसिस करू शकतो, नागपूरची शेळी असेल तर मी इथून फोनवरून डायग्नोसिस करू शकत नाही. हे लक्षात घ्या. नागपूरला मला जावं लागेल, शेळी प्रत्यक्ष पाहावं लागेल, त्या माणसाला प्रत्यक्ष विचारावं लागेल की बाबा शेळीनं काय खाल्लं होतं, शेळीला काय चावलं होतं, पाठीमागे शेळ्या कुठनं आणल्या होत्या, ह्या सगळ्या गोष्टी मला विचाराव्या लागतील आणि मग मला ते डायग्नोसिस करता येईल. तुम्ही काहीही शेळीपालनातलं नाही शिकलात तरी चालेल, परंतु डायग्नोसिस मात्र शिकलंच पाहिजे. डायग्नोसिस कसं करायचं, काय करायचं याच्या संदर्भातली लागेल ती माहिती ग्रुप, शेळ्यांच्या आहारशास्त्र ग्रुप नेहमी देत आलेला आहे, देत असतो. त्याच्यासाठी तुम्हाला शेळ्यांच्या आहारशास्त्र ग्रुपवरची चर्चा सारखी वाचावी लागेल. डायग्नोसिस एका दिवसात शिकता येत नाही, एका महिन्यात शिकता येत नाही. ही तपश्चर्या असते. डायग्नोसिस करणं म्हणजे एक तपश्चर्या असते. हिमालयात जावं लागत नाही त्याच्यासाठी. आपल्याला आपल्याच शेळीपालनामध्ये राहून, आपल्याच शेळीपालकांच्या सतत संपर्कात राहून, काही पुस्तकं, काही माहिती, इंटरनेटवरची काही माहिती वाचून, शास्त्रीय ज्ञान घेऊन, आपला अनुभव त्याच्या पणाला लावून मग आपल्याला डायग्नोसिस करता येतं. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते डायग्नोसिस आहे. डायग्नोसिस जर नाही जमलं तर शेळीपालन कधीही यशस्वी होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या आणि डायग्नोसिसवरती जास्त फोकस करा. धन्यवाद.